तिल तिल करके अपने को होम करना और माँ भारती के चरणों में चुपचाप अर्पित हो जाना, ये प्रचारक की साधना होती है, उसका साध्य भी होता है। नमस्कार मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता 100व्या वर्षात प्रवेश केलेला आहे। या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीत भरीव कार्य करणाऱ्या 100 दिवंगत संघ प्रचारकांच्या जीवनाची ओळख करून देणारे लेख मिलिंद हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या YouTube चॅनेलवरून प्रसारित होत आहेत। याच उपक्रमातील 12वे पुष्प आज मी आपणासमोर सादर करत आहे। प्रभाकरराव आंबुलकर। प्रभाकरराव मूळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशसहस्त्र या गावचे। पूर्ण परिवार संघ विचारांचा। वडील पुलगावच्या डिफेन्स फॅक्टरीत। त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं। 1948च्या महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या सत्याग्रहात त्यांच्या बंधूंना कारावास भोगावा लागला। म्हणूनच 1949 साली पूर्ण परिवार नागपूरला स्थायिक झाला। तेथेच जामदार शाळेतून ते मॅट्रिक झाले। 1962 मध्ये प्रचारक म्हणून ओरिसात त्यांची नेमणूक झाली। तेथे बाबूराव पाळधीकरांचे मार्गदर्शन त्यांना लाभलं। सुरुवातीला धर्मशाळेत राहून त्यांनी संघ कार्याला प्रारंभ केला। अनोळखी प्रांत, विपरीत परिस्थिती, विशेषतः गांधी हत्येनंतरची, यात काम करणं खरंच खूप कठीण होतं। या सगळ्या परिस्थितीवर मात करून प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिंमत दाखवून आपल्या तारुण्यात उत्कल प्रांतात संघ शाखांचं जाळं फैलवण्याचं कार्य त्यांनी केलं। अनेक नव्या शाखा सुरू केल्या, प्रतिष्ठित लोकांशी संपर्क जोडला आणि अविरत संघ कार्यातून संघ परिवारातील अनेक संस्थांशी निकटचा संपर्क ठेवला। दरम्यान तत्कालीन सरकार्यवाह माननीय बाळासाहेब देवरस ओरिसात आले। प्रभाकररावांची धडपड त्यांनी जाणली। संघटन कार्यात धीर ठेव असा उपदेश त्यांनी केला। त्यामुळे प्रभावित होऊन जोमानं त्यांनी काम सुरू केलं। असं सतत 5 वर्ष ओरिसात कार्य केल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे ते नागपुरात परतले। 1971 मध्ये प्रभाकरराव नवयुग विद्यालयात, आताची पंडित बच्छराज व्यास विद्यालय, शिक्षक म्हणून रुजू झाले। पण त्यांचा कायम निवास मात्र महाल स्थित संघ बिल्डिंग हाच होता। माननीय प्रभाकररावांच्या चैतन्यदायी आयुष्याची तब्बल 50 वर्षे महाल कार्यालयातील चेतनापूर्ण घडामोडींची साक्ष देतात। एवढा प्रदीर्घ काळ संघ मुख्यालयाच्या कार्यालयात व्यतीत केलेले माननीय प्रभाकरराव हे एकमेव प्रचारक ठरावेत। यावेळी त्यांच्याकडे नागपूर जिल्हा कार्यवाह हे दायित्व देण्यात आलं। आणीबाणीच्या काळात प्रभाकररावांनी भूमिगत राहावं असं संघानं ठरवलं। तसा निरोप मिळाल्यावर संपूर्ण आणीबाणीत ते पोलिसांचा ससेमेळा चुकवण्यात यशस्वी झाले। पण ते स्वस्थही बसले नाही। संघाच्या योजनेबर हुकूम त्यांनी या कष्टप्रद काळातही समस्त विदर्भात प्रवास केला व स्वयंसेवकांचं संघटनही गुप्तपणे उभं केलं। प्रभाकररावांचं राहणं तसं टापटीप असे। धोतर व स्वच्छ पांढरा सदरा हा त्यांचा नेहमीचा पेहराव होता। पण वेषांतर करून चक्क बेलबॉटम मनिला वा टी शर्टवर गुप्त बैठका ते घेऊ लागले। कधी कधी तर काळा गॉगल आणि डोक्यावर कॅप देखील ते चढवत। लपाछपीच्या या आव्हानात्मक काळात त्यांचं नाव होतं सदाशिव मोरेश्वर साने, अर्थात आदरार्थी साने मामा। अनेक जण गमतीनं त्यांना समोसा म्हणत। अत्यंत बारकाईनं त्यांच्या शोधात असलेल्या पोलीस यंत्रणेला प्रभाकररावांनी अनेक प्रसंगात गुंगारा दिला आहे। अशा लपंडावात या समोस्याचा प्रवास कधी रेल्वे इंजिनात होई तर कधी ट्रक मागील गिट्टी आणि बुरमासोबत। आणीबाणीनंतर प्रांत सहकार्यवाह हे दायित्वही त्यांनी निभावलं। याच दरम्यान तब्बल 22 वर्ष शिक्षकाची नोकरी करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि संघ कार्यात स्वतःला पुन्हा झोकून दिलं आणि प्रांत प्रचारकाची जबाबदारी देखील स्वीकारली। 1998 मध्ये खापरीला विदर्भ प्रांताचं
महाशिबिर झालं. या महाशिबिरासाठी 25,000 स्वयंसेवकांचं लक्ष ठेवलेलं होतं. हे लक्ष ओलांडून 30,000 स्वयंसेवक या महाशिबिरात सम्मिलित झाले. या शिबिराला अवघे 5 दिवस शिल्लक असताना प्रचंड असा मुसळधार पाऊस आला आणि शिबिरस्थळ पाण्यानं तुडुंब भरून गेलं. शिबिराच्या 2 दिवस आधीपर्यंत सगळीकडे चिखल पसरलेला होता. अवघे 2 दिवस शिल्लक असताना शिबिर आता रद्द करावं लागतं की काय अशी परिस्थिती होती. उभारलेले तंबू कोसळले होते, तर नवीन तंबूंच्या उभारणीचा वेग अतिशय संथ होता. खरं तर शिबिर रद्द करण्यासारखीच परिस्थिती होती, पण तत्कालीन सहप्रांत संघचालक विनायकराव फाटक, प्रांत कार्यवाह विलासजी फडणवीस आणि प्रांत प्रचारक प्रभाकरराव आंबुलकर या त्रिकुटानं अत्यंत हिमतीनं आणि धीरोदात्तपणे ही परिस्थिती हाताळली आणि कार्यकर्त्यांच्या मनाला उभारी दिली. या तिघांचं उत्तम आणि संघटित असं नेतृत्व व नागपूरच्या स्थानिक स्वयंसेवकांचे अथक परिश्रम यामुळे ते खापरीचं महाशिबिर सुविहितपणे संपन्न झालं व अजरामर ठरलं. यशस्वीपणे कार्य करताना त्यांना मेंदूचा विकार जडला. 2006 सालापासून ते महाल येथील संघ कार्यालयातच मुक्कामाला होते. या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी कार्यकर्त्यांना भेटणं सुरू ठेवलं आणि आपल्या समृद्ध अनुभवाच्या आधारे ते त्यांना अनमोल असं मार्गदर्शनही देऊ लागले. प्रभाकररावांचे बंधू वासुदेवराव आणि रघुनाथराव आज हयात नाहीत, पण त्यांचा परिवार नागपूरला स्थायिक आहे. दिनांक 4/1/2023 रोजी वयाच्या 83व्या वर्षी हा सुसंवादी संघटक आपल्या कार्यस्थळातूनच अर्थात संघ कार्यालयातूनच हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला. संपूर्ण जीवनात अहोरात्र संघाचा विचार करणाऱ्या प्रभाकरराव आंबुलकर यांना विनम्र श्रद्धांजली. संघ विचारांचा परिवार घडला, संघाचा संस्कार. संघ विचारांचा परिवार घडला, संघाचा संस्कार. पंचवर्ष अविरत संघर्ष, पंचवर्ष अविरत संघर्ष. उत्कल प्रांती घडली क्रांती, उत्कल प्रांती घडली क्रांती. संघ विचारांचा परिवार घडला, संघाचा संस्कार. प्रबळ ओघ विरोधी तरणे, प्रबळ ओघ विरोधी तरणे. समसंस्थांना सन्निध करणे, समसंस्थांना सन्निध करणे. संघ कार्य हे एकच वलय, संघ कार्य हे एकच वलय. घर तुमचे संघाचे आलय, घर तुमचे संघाचे आलय. संघ विचारांचा परिवार घडला, संघाचा संस्कार. हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकातून साभार घेतलेला आहे. मधुसूदन आलकरी यांनी हा लेख तरुण भारत या दैनिकातून घेतलेला आहे. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या YouTube चॅनेलला आपण अवश्य सबस्क्राईब करावं ही आग्रही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.